नमस्कार मंडळी. तर मंडळी, आपल्या भारतामध्ये जे आहे सगळ्यांना सरकारी नोकरी लागणं मुश्किल आहे, म्हणजे लागतच नाही. तर कोणी शेतीकडे वळतात, तर कोणी अन्य कोणत्या कामाकडे म्हणजे उद्योगधंद्याकडे वळतात. तर त्यासाठी जे आहे आपल्याला खूप पैसा लागतो. कोणताही समजा उद्योग आपल्याला करायला गेला तर आपल्याकडे पैसा हवा. तर तो पैसा आपल्याला मिळत नाही, मग आपल्याला कर्ज काढावं लागते. मग ते कर्ज जे आहे आपल्याला फेडणं होत नाही. समजा आपला जो कोणताही व्यवसाय आहे तो समजा चांगला चालला तर आपल्याला जो कर्ज आहे ते लवकर फेडता येते. पण कोणकोणते जे व्यवसाय आहेत ते बरोबर चालत नाही. तर त्यासाठीच तरुणांना एक संधी म्हणून राज्य सरकारने एक योजना आणली आहे. त्या योजनेचं नाव आहे शेळी पालन योजना. या योजनेमध्ये 10 शेळ्या आणि 1 बोकड दिले जाते. तर कशासाठी? कारण कसं आहे, तरुणांना जे आहे राज्य सरकारचा जो विचार आहे तरुणांना काही ना काही रोजगार मिळावा, यासाठी सरकारने ही शेळी पालन योजना आणली आहे. तर या योजनेमध्ये कोणकोणत्या व्यक्ती पात्र आहेत, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, आपल्याला अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, कुठे करायचं आहे, किती अनुदान मिळणार आहेत, तर ही सगळी माहिती आपण थोडीफार माहिती जाणून घेणार आहोत. तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा. तर मंडळी, अनुसूचित जातीतील व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी ही जी शेळी पालन योजना आहे ती राबविली जाते. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना स्थानिक हवामानामध्ये तग धरणाऱ्या उस्मानाबादी, संगमनेरी किंवा इतर स्थानिक जातींच्या 10 शेळ्या आणि 1 बोकड दिला जातो. हे शेळ्या बोकडांचे गट तयार करून लाभार्थ्यांना वाटप करण्यात येते. या शेळी गटाची एकूण किंमत 1,03,545 रुपये इतकी आहे. त्यामध्ये शासनाकडून 75% म्हणजे 77,659 रुपये इतके जे अनुदान आहे ते दिले जाते. उर्वरित जे 25% रक्कम आहे 25,886 रुपये ते लाभार्थ्यांनी स्वतः भरायची आहे. ही जी रक्कम आहे 3 वर्षाच्या विम्यासह असते. जर लाभार्थ्याने बँक किंवा वित्तीय संस्थेमार्फत जर कर्ज घेतले असेल तर त्याला या योजनेमध्ये विशेष प्राधान्य दिले जाते. ही अनुसूचित जातीसाठी एक विशेष सवलत असून केवळ 5% स्वतःचा जो हिस्सा आहे तो भरावा लागतो आणि जे उर्वरित 20% रक्कम आहे ते कोणत्याही बँकेकडून कर्ज स्वरूपात घेतले जाऊ शकते. ही योजना केवळ अनुसूचित जातीतील लाभार्थ्यांसाठी आहे, ज्यांना शेळी पालन व्यवसाय करून स्वतःचा उत्पन्नाचा जो स्रोत आहे तो उभा करायचा आहे. त्यांच्यासाठी ही जी योजना आहे खूप उपयुक्त ठरते. आता पण या शेळी पालन योजनेचे कोणकोणते फायदे मिळणार आहेत या योजनेमध्ये ते बघा. प्रत्येकी 10 शेळ्या आणि 1 बोकड यांचा गट मिळतो. आर्थिक उत्पन्नासाठी एक नवे साधन निर्माण होते. यामध्ये 3 वर्षाचा विमा संरक्षण सुद्धा मिळते आणि स्वयंपूर्ततेकडे वाटचाल होते. आता या शेळी पालन योजनेसाठी आपल्याला अर्ज कशा प्रकारे करायचा आहे ते बघा. या शेळी पालन योजनेसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज सुद्धा करता येतो. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ही जे लिंक दिसत आहे, ही जे लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्या लिंकवरती तुम्हाला जाऊन अर्ज करायचा आहे. तुम्ही त्या लिंकवरती भेट द्या. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा आणि योग्य ती माहिती भरून जो फॉर्म आहे तुम्हाला सबमिट करायचा आहे. तर तुम्हाला जे आहे ऑनलाईन अर्ज करता येणार नाही. कारण कसं आहे, आपल्या हातून समजा थोडीफार चुकी समजा झाली तरी जो आपला अर्ज आहे तो बाद होण्याची दाट शक्यता असते. म्हणून जे आहे तुम्ही CSC सेंटरमध्ये जाऊन जे आहे तुम्ही या योजनेसाठी तुम्ही शेळी पालन योजनेसाठी अर्ज करू शकता. ठीक आहे. त्यांना माहिती असते की अर्ज कशा प्रकारे भरायचा आहे. ठीक आहे. त्यांना सगळी माहिती असते. म्हणून जे आहे तुम्ही मोबाईलमधून तुम्ही स्वतःच्या हाताने न करता जे तुम्ही CSC सेंटरमध्ये जाऊन आहे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. ठीक आहे. त्यांनाच जे डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत ते त्यांना सगळं माहिती असते. तुम्ही आधी विचारून या कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात. फक्त मला ही जी माहिती आहे शेळी पालन योजनेची माझ्यापर्यंत आली म्हणून मी आज व्हिडिओ बनवला आहे. कारण कसं आहे, भरपूर तरुण जे आहेत रोजगाराच्या संधी म्हणजे व्यवसायाच्या संधीची वाट पाहत आहेत. म्हणून जे आहे राज्य सरकारने ही शेळी पालन योजना सुरू केली आहे. त्यांच्यासाठी एक खास उत्पन्नाचा स्रोत आहे. ठीक आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर मंडळी, हीच होती आजची माहिती. तर मंडळी, माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.